Hello friends. Today is the last session of our chapter on word formation. In this session, we are going to learn the second part of word formation. That is very important. How words are formed. शब्द कसे तयार होतात, शब्दांचं बिल्डिंग कसं केलं जातं, शब्द कसे ऑर्गनाइज केले जातात, हे ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. कालच्या पार्टमध्ये आपण बघितलं की शब्दांचं जे फॉर्मेशन आहे ते प्रिफिक्स जोडून which is precedent to the word, शब्दाच्या पूर्वी प्रत्यय जोडून म्हणजे प्रिफिक्स जोडून शब्दाचं फॉर्मेशन कसं करायचं हे काल आपण बघितलं. आजच्या भागामध्ये इन टुडेज सेशन वी आर गोइंग टू लर्न वर्ड फॉर्मेशन पार्ट 2. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे, काही पॉइंट्स आपण महत्त्वाचे बघणार आहोत. सफिक्सेस म्हणजे आता काल प्रिफिक्सेस म्हणून बघितलं, आज सफिक्सेस जोडून बघायचं आहे आणि शब्दाचं फॉर्मेशन बनवायचं आहे, नवीन शब्द तयार करायचे. त्याच पद्धतीनं इतर काही वेज आहेत, इतर काही मेथड्स आहेत. देर आर सम डिफरंट टेक्निक्स टू फॉर्म न्यू मिनिंगफुल वर्ड्स. अजून काही वेगळे पर्याय आहेत, अजून काही वेगळ्या मेथड्स आहेत, त्या जोडल्या की या ठिकाणी अजून शब्द तयार होतात. मग त्या कोणकोणत्या मेथड्स आहेत त्या आपण बघणार आहोत. तर हे चालू करतो पुढचं. बघा, आज आपण हा जो सेकंड पार्ट आहे त्यामध्ये बघणार आहोत. त्यामध्ये पहिला भाग आहे तो आहे कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग म्हणजे काय? कंपाऊंडिंग वर्ड म्हणजे काय की दोन शब्द तू या स्लाइड ही जी स्लाइड आहे ही पण नंतर एक्सप्लेन करतो, तिथे थोडा प्रॉब्लेम आहे. इथे बघा, वर्ड फॉर्मेशन जे आहे ते या ठिकाणी कसं केलेलं आहे, शब्दांचं फिलिंग करून केलेलं आहे. बघा इथे याच्यामध्ये वर्ड फॉर्मेशन बाय क्लिपिंग. क्लिपिंग म्हणजे काय? क्लिपिंग म्हणजे एक मोठा शब्द असतो, त्याचा शॉर्ट भाग केला जातो, त्याचा शॉर्ट भाग केला जातो, क्लिप केला जातो. म्हणजे शब्द आपण क्लिप कसे केसांना क्लिप लावतो म्हणजे काय, अनेक केस एका क्लिप आपण बांधून ठेवतो, तशाच पद्धतीनं या ठिकाणी वर्ड फॉर्मेशनची हा एक वेगळा पर्याय आहे. आज आपण या भागामध्ये वर्ड फॉर्मेशन बाय कंपाऊंडिंग वर्ड. कंपाऊंडिंग वर्ड म्हणजे काय? कंपाऊंडिंग वर्ड म्हणजे असे शब्द आहेत की ते दोन वेगळे शब्द, टू और मोर वर्ड्स, टू और मोर वर्ड्स टुगेदर अँड मेक न्यू मीनिंगफुल वर्ड्स. दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन दोन वेगवेगळ्या अर्थाचे शब्द एकत्र येतात आणि एक नवीन शब्द तयार होतो, त्याला कंपाऊंडिंग वर्ड म्हणतात. दोन वेगळे, टू डिफरंट वर्ड्स जॉइनिंग टुगेदर मेक अनदर न्यू मीनिंगफुल वर्ड. दोन वेगळे शब्द एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार होतो, त्याला कंपाऊंडिंग वर्ड म्हणतात. हे सुद्धा वर्ड फॉर्मेशनचे एक टेक्निक आहे. मग आता इथे बघा, पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतंय सनफ्लॉवर. सनफ्लॉवर म्हणजे काय? सन, सन म्हणजे सूर्य आणि फ्लॉवर म्हणजे फूल. दोन, सन हा एक वेगळा शब्द आणि फ्लॉवर हा एक शब्द, हे दोन एकत्र आले आणि एक नवीन शब्द बनला सनफ्लॉवर. लक्षात ना, सूर्यफूल हा शब्द बनला. आफ्टरनून, आफ्टरनून म्हणजे काय? आफ्टर म्हणजे नंतर आणि नून म्हणजे नंतरचा. आफ्टरनून म्हणजे दुपारची वेळ. लक्षात ना. तर पुढे आहे बेसबॉल. बेस
हा एक वेगळा शब्द आणि बॉल हा एक वेगळा शब्द. दिस टू वर्ड्स कम टुगेदर अँड मेक अनदर न्यू मिनिंगफुल वर्ड दॅट इज बेसबॉल. क्लासरूम. मी या तीनही उदाहरणांबद्दल तुम्हाला एक महत्वाची माहिती देणार आहे की तुम्ही एक लक्षात घ्यायची आहे. तीनही उदाहरणं वेगवेगळी आहेत. बघा, पुढचं उदाहरण आहे क्लासरूम. क्लास आणि रूम हे दोन शब्द एकत्र आले आणि एक नवीन शब्द बनला क्लासरूम. टूथब्रश. टूथ हा म्हणजे दात आणि ब्रश म्हणजे ज्याने आपण दात घासतो तो ब्रश. ही एक ऑब्जेक्ट आहे. हे दोन शब्द एकत्र आले आणि टूथब्रश नवीन एक शब्द बनला. रेनबो. रेन म्हणजे पाऊस आणि बो लक्षात घ्या. दोन शब्द एकत्र आले. दोन शब्द एकत्र येऊन रेनबो शब्द तयार झाला आणि त्याला म्हणतात धनुष्यबाण. इंद्रधनुष्य सॉरी. आणि रेन आणि कोट हे दोन शब्द एकत्र आले आणि नवीन शब्द बनला जो आहे लक्षात आलं ना. हा म्हणजे जो पावसाळा. फक्त या पहिल्या लाईन मध्ये ही सगळी उदाहरणे बघा. सनफ्लावर, आफ्टरनून, बेसबॉल, क्लासरूम, टूथब्रश, रेनबो, रेनकोट ही सगळी उदाहरणं जी आहेत ही दोन शब्द एकत्र येऊन बनलेली आहेत. परंतु हे दोन्ही शब्द एकत्र लिहिलेले आहेत. याला क्लोज कंपाऊंडिंग म्हणतात. काय म्हणतात? क्लोज कंपाऊंडिंग. या हे दोन्ही शब्द एकत्र जोडलेले असतात. त्याच्यामध्ये स्पेस दिलेला नाही. बघा, सनफ्लावर मध्ये स्पेस नाहीये, आफ्टरनून मध्ये नाहीये. हे एकत्र दोन वेगळे शब्द एकत्र जोडले याला कंपाऊंड क्लोज कंपाऊंड म्हणतात. क्लोज कंपाऊंडिंग वर्ड असे दोन वेगळे शब्द एकत्र येऊन शब्द नवीन शब्द तयार होतो. त्याला क्लोज कंपाऊंडिंग वर्ड म्हणतात. हा एक वर्ड फॉर्मेशनचा एक उत्तम प्रकार आहे. फॉर्मेशन बाय कंपाऊंडिंग म्हणतात. आणि पहिल्या लाईनमध्ये जी उदाहरणं आहेत ती क्लोज कंपाऊंडिंगची उदाहरणं आहेत. लक्षात ना. दोन वेगळे शब्द एकत्र जोडतात. त्यांच्यामध्ये स्पेस नसतो. ती डायरेक्ट एकत्र जोडलेली आहे. बघा, टूथब्रश, रेनबो, रेनकोट, क्लासरूम, बेसबॉल, आफ्टरनून, सनफ्लावर दोन वेगळे शब्द एकत्र जोडून एक नवीन शब्द तयार झाला. वर्ड फॉर्मेशनचा प्रकार आहे. दुसऱ्या लाईनमध्ये शब्द बघा. फुल मून, हाय स्कूल, लिव्हिंग रूम, स्विमिंग पूल. आणि याच्यामध्ये बघा जे दोन शब्द मी लिहिलेले आहेत दोन्हीमध्ये स्पेस आहे. दोन वेगळे शब्द आहेत परंतु ते वाचताना एकच वाचले जातात. त्यांचा अर्थ एकच पकडला जातो. वेगवेगळा अर्थ पकडला जातो. हे जसे एकत्र लिहिलेले आहेत तसे ते वेगवेगळे लिहिलेले आहेत. लिव्हिंग रूम. पण इथे बघा तुम्ही क्लासरूम एकत्र लिहिलेले आहे पण लिव्हिंग रूम वेगळा. लिव्हिंग आणि मग स्पेस देऊन रूम आहे. याला ओपन कंपाऊंडिंग वर्ड म्हणतात. ओपन कंपाऊंडिंग. हे शब्द एकच पकडतात परंतु ते लिहिताना सेपरेट लिहिले जातात. याला ओपन कंपाऊंडिंग वर्ड म्हणतात. हे सुद्धा वर्ड फॉर्मेशनचा एक प्रकार आहे. याला त्याच्यामध्ये स्पेस असतो. फुल मून, हाय स्कूल हे शब्द लिहिताना असेच लिहितात परंतु त्यांचा एकच शब्द पकडला जातो. लिव्हिंग रूम, स्विमिंग पूल हे लिहिताना असे लिहिले जातात. त्याचे वरच्या जागी एकत्र लिहिले जात नाही. हे क्लोज कंपाऊंडिंग आहे. हे ओपन कंपाऊंडिंग आहे. अशा शब्दांना सुद्धा एक वर्ड फॉर्मेशनचा एक हा उत्तम प्रकार आहे. आणि तो तिसरा प्रकार जो आहे तो आहे खाली बघा इथं दिलेला आहे लॉंग टर्म. आता लॉंग टर्म एक शब्द दिसत नाही आपल्याला. लॉंग टर्म. लॉंग टर्म त्याच्यामध्ये हायपन दिलेला आहे. हायपन म्हणजे काय? दोन शब्दांच्या मध्ये एक छोटासा डॅश सारखा अशी एक लाईन असते त्याला हायपन म्हणतात. हायपनेटेड. त्याला हायपनेटेड कंपाऊंडिंग म्हणतात. लक्षात ना. म्हणजे दोन शब्दांच्या मध्ये हायपन देऊन हायपन हे एक पंक्च्युएशन मार्क आहे. हे दोन शब्दांच्या मध्ये दिलं जातं. जसं इथे फुल टाइम बघा. फुल टाइम, मेरी गो राउंड या शब्दांच्या मध्ये हायपन आहे. याला त्याच्यानंतर ब्रदर्स इन लॉ, फादर्स इन लॉ, मदर्स इन लॉ. लक्षात आलं ना. या शब्दांच्या मध्ये तुम्हाला इथे हायपन दिसतो. ही छोटी रेषा आहे याला हायपन म्हणतात. त्या असे काही शब्दांमध्ये हायपन असतात त्याला हायपनेटेड कंपाऊंड म्हणतात. या शब्दांना अशा पद्धतीनंच लिहिलं जातं. ओपन कंपाऊंडिंग आहे त्यांना असंच लिहिलं जातं आणि क्लोज कंपाऊंड आहे त्यांना एकत्र लिहिलं जातं. दोन वेगळे शब्द एकत्र लिहिले जातात आणि एक नवीन शब्द बनतो. इथे दोन वेगळे शब्द लिहिले जातात एकच असतात ते परंतु ते स्पेस देऊन लिहिले जातात. त्याला ओपन कंपाऊंडिंग म्हणतात. आणि दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द आहेत जे हायपन देऊन लिहिले जातात
लॉंग टर्म, फुल टाइम, मेरी गो नाउन, ब्रदर इन लॉ, फादर इन लॉ, मदर इन लॉ, अनेक शब्द आहेत त्यांना हायपन देऊन लिहिलं जातं. त्या शब्दांना म्हणायचं हायपनेटेड कंपाऊंड. हा एक प्रकारचा उत्तम त्या ठिकाणी वर्ड फॉर्मेशनचा प्रकार आहे. म्हणजे दोन वेगळे शब्द एकत्र करून नवीन शब्द तयार करणे याला वर्ड फॉर्मेशन असं म्हणतात. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लावलेला असेल. नाव टर्न टू द नेक्स्ट पॉइंट. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत. तो भाग अतिशय महत्वाचा आहे. याला म्हणतात वर्ड फॉर्मेशन बाय क्लिपिंग. क्लिपिंग म्हणजे काय? शब्द क्लिप केला जातो, शब्द तोडला जातो. लक्षात आलं ना? आणि त्यापासून म्हणजे काय क्लिपिंग करणे म्हणजे काय? शॉर्टनिंग, शॉर्टनिंग, लॉंग वर्ड. मोठा शब्द जो आहे तो छोटा करून बोलणे. असे इंग्रजीमध्ये अनेक शब्द आहेत. ते मोठे शब्द त्यांचे छोटे शब्द शॉर्ट करून वापरले जातात. मग ते मोठ्या शब्दाचे शॉर्ट करून वापरणारे शब्द हे सुद्धा इंग्रजीमध्ये सर्रास वापरले जातात. हा सुद्धा एक लिखाणाचा प्रकार आहे. आता आपण टेलिव्हिजन, टेलिव्हिजन असं म्हणतो. तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. ह्याच्यात मी घेतलेलं नाही परंतु तुम्हाला मी तोंडी सांगतोय. टेलिव्हिजन हा जो शब्द आहे TELEVISI, टेलिव्हिजन हा शब्द आहे. पण आपण तो टेलिव्हिजन काय म्हणतो? टीव्ही. हा टेलिव्हिजनचा शब्द आपण काय केला? शॉर्ट केला ना. मग टीव्ही हा शब्द इंग्रजीमध्ये सर्व वापरला जातो. हा सुद्धा एक वर्ड फॉर्मेशनचा प्रकार आहे. इथे बघा ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. जाहिरात हा एक शब्द आहे इंग्रजीमध्ये, परंतु त्याला आपण जनरली इंग्रजीमध्ये बोलताना ऍड म्हणतो. माझी ऍड दिलेली आहे मी पेपरला. लक्षात ना? ऍड म्हणजे काय? या ऍडव्हर्टाइजमेंट शब्दाला क्लिक करून ऍड शब्द तयार झाला आणि तो इंग्रजीमध्ये प्रचलित आहे. हा वर्ड फॉर्मेशनचा प्रकार आहे. लॅबोरेटरी. लॅबोरेटरी या शब्दाचा अर्थ आहे प्रयोगशाळा. पण आपण लॅबोरेटरी म्हणतो का? नाही. जनरली आपण त्याचं क्लिपिंग करून लॅब म्हणतो. लॅब, LAB, लॅब. लॅब म्हणजे प्रयोगशाळा. क्लिक करून तो एक नवीन शब्द तयार झाला, लॅब. हा सुद्धा वर्ड फॉर्मेशनचा एक उत्तम प्रकार आहे. लायब्ररी. लायब्ररी हा एक मोठा शब्द आहे, लॉंग वर्ड आहे, परंतु आपण त्याला लिप म्हणतो. लक्षात आहे ना? तो क्लिप केला आणि छोटा शब्द तयार झाला, शॉर्ट वर्ड तयार केला, लिप. हा म्हणजे त्याचा क्लिप आहे, लिप हा इंग्रजीमध्ये प्रचलित आहे. ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईल ज्या ठिकाणी गाड्यांचं काम केलं जातं ते ऑटोमोबाईल आहे. तर त्या ऑटोमोबाईल मध्ये त्याचा क्लिप करून ऑटो हा शब्द तयार झाला. ब्रदर. आजकाल आपण मोस्टली अनेक मुलं, मुली किंवा माणसं काय करतात? इंग्रजीमध्ये ब्रदर हा शब्द ब्रो म्हणून वापरतात. म्हणजे ब्रदर या शब्दाचं क्लिपिंग केलं आणि ब्रो शब्द तयार झाला. लक्षात आलं ना? ब्रो म्हणजे काय? ब्रदर. परंतु जनरली आता ब्रो हा शब्द इंग्रजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. म्हणून हा ब्रो नवीनच शब्द इंग्रजीमध्ये आला, परंतु तो कशाचं क्लिपिंग आहे? तो क्लिपिंग आहे या ब्रदर शब्दाचं. ब्रो शब्द ब्रदर शब्दाचं क्लिपिंग आहे. म्हणजे तो इंग्रजीमध्ये जनरली सर्रास वापरला जातो आणि तो एक वर्ड फॉर्मेशन त्या ठिकाणी आला. एक्झामिनेशन. एक्झामिनेशन हा शब्द आहे, हा लॉंग वर्ड आहे, परंतु त्याचं क्लिपिंग करून एक्झाम हा शब्द तयार झाला. एक्झाम. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स, मॅथ्स. जिम्नॅशियम, जिम. किलोग्रॅम, किलो. मायक्रोफोन, माईक. असे हा शब्द आपण त्या ठिकाणी वापरतोय. लक्षात आलं ना? असे अनेक शब्द आहेत की हे शब्द न वापरता हे शब्द जनरली वापरले जातात आणि हे शब्द आता इंग्रजीमध्ये प्रचलित आहेत. लक्षात आलं ना? म्हणजे हा सुद्धा वर्ड फॉर्मेशनचा एक चांगला प्रकार आहे. तो कोणता? वर्ड क्लिपिंग. मोठे शब्द क्लिप करणे आणि त्यापासून एक छोटा शब्द तयार करणे जो की भाषेमध्ये सर्रास वापरला जातो. त्याला वर्ड फॉर्मेशनचा एक चांगला प्रकार आहे हा वर्ड क्लिपिंग. वर्ड क्लिप केला जातो. आणि तुमच्या लक्षात आलं असेल. मग तुम्हाला परीक्षेला यावर प्रश्न विचारला जाईल. ऍडव्हर्टाइजमेंट या शब्दाचा वर्ड फॉर्मेशन क्लिपिंग काय आहे? मग तुम्हाला खाली पर्याय दिले जातील. ADD, असे पर्याय दिले जातील. मग तुम्हाला पर्याय काय लिहायचा? AD. त्यानंतर आता पुढच्या भागाकडे आपण जाणार आहोत. तो कोणता आहे?
फॉर्मेशन बाय ब्लेंडिंग. बघा, ब्लेंडिंग करणे म्हणजे काय? ब्लेंड करणे म्हणजे मिक्स करणे. कन्सेप्ट पहिली समजून घ्या. मी तुम्हाला याच्या अगोदरची कन्सेप्ट सांगितली, या ठिकाणी क्लिपिंग सांगितली. कोणती सांगितली? क्लिपिंग म्हणजे मोठा शब्द छोटा करणे, तो कट करून एक नवीन शब्द तयार करणे. त्याच्या अगोदरच्या याच्यात मी तुम्हाला सांगितलं कंपाऊंड, दोन वेगवेगळे शब्द एकत्र दोन एक नवीन शब्द तयार करणे, त्याला कंपाऊंडिंग वर्ड म्हणतात. त्याच्यानंतर आपण आता इथे आहोत. बघा इथे आपण कोणतं बघतोय? ब्लेंडिंग. या तिसऱ्या भागामध्ये आपण ब्लेंडिंग म्हणजे काय? ब्लेंड करणे म्हणजे मिक्स करणे. ब्लेंड करणे म्हणजे काय? मिक्स करणे. दोन वेगवेगळे शब्द एकत्र करायचे आणि त्यापासून एक वेगळा नवीन शब्द तयार करायचा, तो इंग्रजीमध्ये वापरायचा. याला म्हणतात ब्लेंडिंग करणे. बघा, वर्ड फॉर्मेशन बाय ब्लेंडिंग. Combining parts of two words, combining parts of two words which make new word. बघा, दोन शब्दांचे भाग, दोन शब्द एकत्र करून त्याच्या काही भागांपासून म्हणजे त्याची काही अक्षरं घेऊन दोन शब्दांचे काही मोजके अक्षर घेऊन एक नवीन शब्द तयार करायचा. बघा, त्याला ब्लेंडिंग म्हणतात. कंबाईनिंग पार्ट ऑफ टू वर्ड्स, दोन शब्दाचे काही भाग एकत्र करायचे आणि एक नवीन शब्द बनवायचा, त्याला म्हणतात ब्लेंडिंग. म्हणजे दोन शब्दांचं मिक्सचर. दोन शब्दांचं मिक्सचर आणि त्यापासून आपल्याला एक नवीन शब्द तयार करायचा. तर हे झालं एक वर्ड फॉर्मेशनचा अतिशय उत्तम प्रकार आहे ब्लेंडिंग. सध्या खूप मोठ्या प्रमाणात हा वापरला जातो. तर चला त्याचे एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की व्हॉट इज वर्ड फॉर्मेशन ब्लेंडिंग. ब्लेंडिंग हा काय प्रकार आहे? इथे बघा, पहिलं उदाहरण मी घेतलेले स्मोक प्लस फॉग. स्मोक म्हणजे धूर आणि फॉग म्हणजे धुके. दोन शब्द एकत्र केले, कंबायनिंग टू वर्ड, स्मोक प्लस फॉग. स्मोक आणि फॉग हे दोन शब्द एकत्र केले आणि त्यापासून नवीन शब्द तयार झाला, स्मोक. स्मोक हा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट म्हणजे काय? अल्पोपहार घेतो आपण तो. आणि लंच, लंच म्हणजे जेवण. दोन शब्द एकत्र केले आणि त्याचे काही भाग, ब्रेकफास्टचा काही भाग शब्दांचा अक्षरांचा आणि लंच या शब्दाच्या अक्षरांचा काही भाग घेऊन एक नवीन शब्द बनला, ब्रंच. ब्रेकफास्ट प्लस लंच त्यापासून बनलेला ब्रंच. जसं तुम्हाला माहिती याचं उदाहरण मी तुम्हाला अतिशय सुंदर उदाहरण देतो. विराट कोहली आणि त्याच्या पत्नीचं नाव अनुष्का, दोघांच्या नावाचं ब्लेंडिंग केलं, ब्लेंडिंग. आणि ते ब्लेंडिंग काय झालं? विराट अनुष्का या दोघांच्या नावाचं ब्लेंडिंग झालं विरुष्का. विरुष्का लक्षात ना, म्हणजे विराट अनुष्का. लक्षात ना, याला ब्लेंडिंग म्हणतात. ते तुमच्या परिचयाचं उदाहरण मी तुम्हाला काय दिलं की विरुष्का म्हणजे विराट आणि अनुष्का या दोन शब्दांपासून दोघा शब्दांचं ब्लेंडिंग करून एक नवीन शब्द तयार झाला, विरुष्का. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या. तसंच इथं आपण केलेलं आहे. दोन वेगळे शब्द एकत्र जोडले आणि त्यातला काही भाग, पहिल्या शब्दातला काही भाग आणि दुसऱ्या शब्दातला काही भाग घेऊन एक नवीन शब्द तयार केला, तो म्हणजे ब्लेंडिंग आहे. त्यानंतर दुसरा आहे बघा, वेब अँड लॉग. वेब आणि लॉग हे दोन शब्द एकत्र करून लॉग शब्द तयार झाला. म्हणजे इथे वेबचा व्ही घेतला आणि लॉग पूर्ण शब्द घेतला, त्याच्यापासून नवीन शब्द तयार झाला, ब्लॉग. आता ब्लॉग हे इथे डिजिटल अकाउंट, तुम्हाला माहिती ई अकाउंट. तुम्हाला ऑनलाईन तुमचं ब्लॉग अकाउंट तयार करायचं आणि त्यावर तुम्ही जशी ई डायरी म्हणतो आपण, ई डायरी, जशी पूर्वी लोक खिशात डायरी आणि पेन घ्यायचे ठेवायचे आणि कुणाचे नंबर काही माहिती त्यामध्ये लिहून ठेवायची. परंतु आता पेन आणि डायरी दॅट इज रिप्लेस बाय ब्लॉग. आता पेन डायरी कोणी वापरत नाही, डायरेक्ट ऑनलाईन ई डायरी वापरतात, तो म्हणजे ब्लॉग. तर हा ब्लॉग शब्द कसा तयार झाला? ब्लॉग हा शब्द वेब आणि लॉग या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे ब्लॉग. याला म्हणतात
ब्लेंडिंग. ब्लेंडिंग हा वर्ड फॉर्मेशनचा अतिशय उत्तम प्रकार पाहायला मिळतो. मोठा आणि ऑटल. मोठा प्लस ऑटल या दोन शब्दांचं ब्लेंडिंग करून एक नवीन शब्द तयार झाला, मोटेल. मोटेल शब्द तयार झाला. आपल्याकडे ओटल म्हणतात तर काही शब्द मोटेल म्हणतात. ना तो तयार झालेला आहे. वेब सेमिनार. बघा, वेब सेमिनार, वेब हा एक शब्द आणि सेमिनार हा एक शब्द, यापासून वेबिनार हा शब्द तयार झालेला आहे. आपण विचार केला का कधी वेबिनार? हा, मी वेबिनार जॉईन करणार आहे म्हणजे काय? ऑनलाईन मी वेबिनार जॉईन करणार आहे. तर मग हा वेबिनार शब्द कुठून आला? तर त्या दोन शब्दांचं ते ब्लेंडिंग आहे, त्याला त्यापासून तो वेबिनार शब्द तयार झालेला आहे. चिल प्लस रिलॅक्स. आता चिल आणि रिलॅक्स. चिल म्हणजे एकदम थंड आणि रिलॅक्स, त्या दोन शब्दाचं ब्लेंडिंग केलं आणि रिलॅक्स हा नवीन शब्द तयार. इंग्रजीमध्ये ही देणगी, ही ब्लेंडिंग करून शब्दांची देणगी त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि अशा वेगवेगळ्या शब्दांपासून नवीन नवीन शब्द आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा शब्द आहे इंटरनॅशनल अँड नेटवर्क. बघा, इंटरनॅशनल नेटवर्क या शब्दापासून नवीन ब्लेंडिंग वर्ड तयार झाला, तो म्हणजे इंटरनेट. म्हणजे इंटरनॅशनल मधला इंटर आणि इकडे नेटवर्क मधला नेट, हे दोन शब्दांचा काही पाठ घेतला आणि नवीन शब्द तयार झाला इंटरनेट. म्हणजे आंतरजाल, जे आज जग, प्रत्येक माणूस आज इंटरनेट शिवाय जगू शकत नाही. मोबाईलला माहिती नाही इंटरनेट लागतं. तो इंटरनेट शब्द या दोन शब्दांच्या ब्लेंडिंग मधून तयार झालेला आहे. हे सगळं अशा पद्धतीनं आपल्याला नवीन शब्द पाहायला मिळतात. हंग्री अँड अँग्री. हंग्री म्हणजे भुकेलेला, भुकेने व्याकुळ असलेला, खूप भूक लागलेला मनुष्य. आणि अँग्री, अँग्री म्हणजे रागीट. यु नो, दोन शब्दांचं ब्लेंडिंग केलं आणि नवीन शब्द तयार झाला अँग्री. अँग्री हा नवीन शब्द इंग्रजीमध्ये आला. तर अशा पद्धतीनं हे वर्ड फॉर्मेशनचा हा एक उत्तम प्रकार ब्लेंडिंग आपण या ठिकाणी पाहतोय. ब्लेंडिंग म्हणजे काय? कंबाइनिंग पार्ट्स ऑफ टू डिफरंट वर्ड्स. कंबाइनिंग पार्ट्स ऑफ टू डिफरंट वर्ड्स दॅट फॉर्म न्यू मिनिंगफुल वर्ड. ते दोन वेगवेगळे शब्द त्यांचा एकत्र करून त्यांच्या काही अक्षरांचा काही भाग घेऊन एक नवीन शब्द तयार होणे, हा वर्ड फॉर्मेशनचा ब्लेंडिंगचा अतिशय उत्तम प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. चला आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत, वर्ड फॉर्मेशन बाय एक्रोनिम्स अँड अब्रिव्हिएशन. वर्ड फॉर्मेशन हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार होते बघा. आता वर्ड फॉर्मेशन हे एक्रोनिम्स. आता एक्रोनिम्स म्हणजे काय, मी तुम्हाला पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. व्हॉट इज मीन बाय एक्रोनिम्स अँड अब्रिव्हिएशन. व्हॉट इज मीन बाय अब्रिव्हिएशन हे मी तुम्हाला सांगणार आहे. इनिशियलिझम. आता वर्ड फॉर्मेशन हे या पद्धतीनं केलं जातं. आता एक्रोनिम्स म्हणजे काय? एक्रोनिम्स म्हणजे असे शब्द आहेत की ज्या इथे पहिल्यांदा घेतलेलं आहे. ही पहिली जी उदाहरणं आहेत, नासा, NASA याचा उच्चार होतोय नासा. WHO, हू. त्याच्यानंतर ISRO, इस्रो. त्याच्यानंतर UNESCO, युनेस्को. हे जे शब्द आहेत, असे अनेक शब्द आहेत. हे जे वरचे शब्द आहेत हे प्रोनाउन्स ऍज वर्ड. या प्रत्येक लेटर पासून शब्द तयार होतो. नासा, नासा या शब्दाचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिकल स्पेस ऑर्गनायझेशन. असोसिएशन, सॉरी. तर ही जे नासा शब्द आहे, ह्या पासून नॅशनल, ए पासून एरोनॉटिकल, एस पासून स्पेस, ए पासून असोसिएशन. हे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO चा काय लॉंग फॉर्म आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. म्हणजे प्रत्येक लेटर पासून शब्द तयार होतो, परंतु त्या शब्दांना इथं इनिशियल लेटर मध्ये दाखवलेला आहे. त्या इनिशियल लेटर पासून नवीन शब्द तयार झाला. नासा, WHO, ISRO याचं काय लॉंग फॉर्म आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ही भारताची स्पेस
त्या संदर्भात अभ्यास करण्यात सर्वात मोठी आपली भारतीय संस्था आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. या प्रत्येक लेटर पासून शब्द तयार होतोय, परंतु त्याचे इनिशियल लेटर नवीन शब्द तयार झाला इस्रो. आपण असं वाचत नाही ते ISRO असं नाही वाचत आहे, आपण त्याला पूर्ण शब्दाने वाचतो इस्रो. हु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हु. नासा NASA असं नाही वाचत आपण त्याला डायरेक्ट म्हणतो नासा. हे नवीन शब्द तयार झाले इंग्रजीमध्ये, हे acronyms आहेत. युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. बघा हा युनेस्कोचा असं लॉंग फॉर्म आहे. तर मग त्या शब्दाला आपण असं वाचत नाही UNESCO असं वाचत नाही, आपण डायरेक्ट म्हणतो युनेस्को. मग तुम्हाला या शब्द परीक्षेला या या पार्टवर तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तो कसा विचारला जाईल, तुम्हाला हे शब्द दिले जातील, बरं एकदम नासा दिला जाईल आणि त्याचे खाली लॉंग फॉर्म दिले जातील, तुम्हाला त्याचा करेक्ट लॉंग फॉर्म ओळखा असा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. लक्षात ना. तर मग हे शब्द जे आहेत acronyms जे आहेत, acronyms are read, pronounced or articulated as a word. Acronyms हे वर्ड म्हणून वापरले जातात, वर्ड सेपरेट वर्ड म्हणून वापरले जातात. जरी त्या प्रत्येक अक्षरापासून नवीन शब्द तयार होत असला, परंतु ते प्रत्येक अक्षर सुरुवातीचा अक्षर एकत्र घेऊन एक नवीन शब्द तयार झाला, नासा, हु, इस्रो, युनेस्को. लक्षात ना. आता अशा पद्धतीनं हे acronyms आहेत. आणि हे खालचे जे शब्द आहेत बघा, आपण याला शब्द म्हणून वाचू शकत नाही. USA आपण याला शब्द म्हणून वाचू शकत नाही. UK याला सुद्धा शब्द म्हणून वाचू शकत नाही. ISA याला सुद्धा शब्द म्हणून वाचू शकत नाही. प्रोनाउन्स ऍज लेटर्स हे खालचे जे आहेत ना ते लेटर म्हणून वाचायला लागतात. फॉर एक्झाम्पल PSI, USA, UK, त्यानंतर IAS, IPS, MA. एक्सलेंट ना. म्हणजे BBA, MBA जे आहे हे अब्रिव्हिएशन आहे, शब्दांची संक्षिप्त रूपे. लक्षात आलं ना. मग या शब्दांपासून तुम्हाला शब्द ज्या अक्षरांपासून तुम्हाला शब्द तयार करायचे आहे. विथ द हेल्प ऑफ दीज लेटर्स यू हॅव टू राईट फुल वर्ड्स. फॉर एक्झाम्पल PSI म्हणजे काय, पोलीस सब इन्स्पेक्टर. म्हणजे तुम्हाला त्या लेटर्स पासून शब्द मिळाले, पोलीस सब इन्स्पेक्टर. बघा तिथं तर 3च लेटर आहे, परंतु तुम्हाला 3 शब्द मिळाले. P चा पोलीस, S चा सब आणि I चा इन्स्पेक्टर. USA म्हणजे काय, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. लक्षात ना. म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला शब्द मिळाले. UK युनायटेड किंगडम. IAS इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. असं या शब्दांचे लॉंग फॉर्म आहे, परंतु ते जे आहेत ना हे लेटर म्हणून वाचले जातात, प्रोनाउन्स ऍज लेटर. आणि या उदाहरणांना अब्रिव्हिएशन म्हणतात, संक्षिप्त रूपे. आणि ही जी वरची उदाहरणं आहेत नासा, हु, इस्रो, युनेस्को, ही जी आहेत तिचे शब्द म्हणून वापरले जातात, वाचले जातात, त्यांना acronyms असं म्हणतात. हा वर्ड फॉर्मेशनचा अतिशय उत्तम चांगला प्रकार आहे. हा आय थिंक यू माइट हॅव अंडरस्टूड. मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर पुढचा प्रकार आपण या ठिकाणी बघतोय तो कोणता आहे बघा, वर्ड फॉर्मेशन बाय ऍडिंग सफिक्सेस. आता वर्ड फॉर्मेशन जे आहे, आता काल आपण प्रिफिक्सेस जोडून बघितलं होतं, आता सफिक्सेस जोडून शब्द तयार होतात. बघा इथे कोणकोणती सफिक्सेस आहे. इथे फॉर एक्झाम्पल मी घेतलेला LY प्रत्यय जोडला. आता सफिक्सेस दॅट इज फॉलोड बाय वर्ड्स, शब्दाच्या नंतर फॉलोड वर्ड्स म्हणजे प्रेसिडेंट वर्ड्स अँड फॉलोड वर्ड्स. प्रेसिडेंट म्हटलं की प्रिफिक्स आणि फॉलोड म्हटलं की सफिक्स. शब्दाच्या नंतर जोडलं जातं ते सफिक्स आणि शब्दाच्या अगोदर जोडलं जातं ते प्रिफिक्स. प्रिफिक्सचा वापर आपण कालच्या सेशन मध्ये बघितला, आजच्या सेशन मध्ये आपण हा सफिक्सचा वापर बघतोय. यामध्ये LY प्रत्यय जोडला. बाय ऍडिंग LY सफिक्स यू कॅन मेक अनदर वर्ड. रेडी. SHIP, हा सुद्धा सफिक्स जोडून तुम्ही बनवू शकता.
फक्त वाय हा सफिक्स जोडून तुम्ही वेगळा शब्द बनवू शकता. त्यानंतर हे जे शब्द हे जी सगळी त्याच्याने LYC वाय एबल फुल SION TION त्यानंतर हे प्रत्येक जोडून तुम्ही त्या ठिकाणी वर्ड फॉर्मेशन करू शकता. म्हणजे एखाद्या शब्दाला तुम्ही LY प्रत्यय जोडला तर त्या शब्दाचा एक नवीन दुसरा वेगळा अर्थ असलेला शब्द तयार होतो. फॉर एक्झाम्पल त्याची उदाहरण आपण घेतली आहे. सॅड या शब्दाला तुम्ही LY प्रत्यय जोडला सॅडली सॅड म्हणजे दुःखी तर सॅडली एक वेगळा शब्द तयार झाला इंग्रजीमध्ये. म्हणजे सॅड ऍडजेक्टिव्ह आहे आणि सॅडली काय झालं ऍडवर्ब झालं ना. वेगळं पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला मिळाला. काइंड काइंड म्हणजे हे विशेषण ऍडजेक्टिव्हच आहे. ते त्याला तुम्ही LY प्रत्यय जोडला काइंडली म्हणजे तुम्हाला वेगळा शब्द तयार होतोय. या शब्दापासून वेगळा शब्द मिळाला. सॅड शब्दापासून सॅडली वेगळा शब्द मिळाला. काइंड शब्दापासून काइंडली वेगळा शब्द मिळाला. स्लो शब्दापासून स्लोली वेगळा शब्द मिळाला. लक्षात ना. रॅपिड रॅपिडली ना. क्विक क्विकली ना. म्हणजे तुम्हाला असे फ्लुएंटली असे वेगवेगळे शब्द तयार होतात फक्त LY हा सफिक्स जोडून ना. वर्ड फॉर्मेशन म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रत्यय कोणता आहे SHITC. आता SHITC हा सफिक्स जोडून तुम्हाला वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी बनवता येतात. SHITC हा सफिक्स जेव्हा तुम्ही एखाद्या शब्दाला जोडता तेव्हा त्याचं नामामध्ये रूपांतर होतो. लक्षात ना. आता इथे बघा फ्रेंड फ्रेंड म्हणजे मित्र. परंतु फ्रेंड या शब्दाला SHIT जर सफिक्स जोडलं फ्रेंडशिप म्हणजे मैत्री. लक्षात ना. त्या शब्दाचं काय केलं नाम केलं. त्यानंतर मेंबर म्हणजे जे शब्द आहेत त्यांना वेगळा प्रत्यय देऊन त्याचं नामात रूपांतर केलं. मेंबर मेंबरशिप मेंबर म्हणजे सदस्य आणि मेंबरशिप म्हणजे सदस्यत्व. ना मला त्याचं नाम त्या ठिकाणी करताना केलेलं दिसतं. अँगर बघा अँगर त्याच्यापासून अँग्री बघा अँगर हे नाम आहे. अँग्री विशेषण आहे. त्या नामापासून तुम्हाला काय केलं आता इथं फक्त काय केलंय वाय हे त्या ठिकाणी सफिक्स जोडलेले आहे. आपला तिसरं सफिक्स आहे वाय. पहिलं LY दुसरं SHITC तिसरं वाय. आता वाय सफिक्स जोडून त्या शब्दाची त्या ठिकाणी विशेषण केलेली आहे. चौथं सफिक्स आहे एबल. एबल आता एबल म्हणजे काय शक्य एखादी गोष्ट करण्यास समर्थ असणे. पण एबल हे सफिक्स जोडून शब्दापासून वेगळा शब्द मिळतो. इथे बघा ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकार करणे. परंतु त्याला एबल हा जो सफिक्स जोडला तर कोणता शब्द तयार होतो ऍक्सेप्टेबल स्वीकारण्याजोगे. लक्षात ना. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे आणि ऍक्सेप्टेबल स्वीकारण्याजोगे. बरोबर ना. म्हणजे त्याचं विशेषण काय झालं ऍडव्हाइस ऍडव्हाइस याच्यापासून ऍडव्हाइसेबल ऍडव्हाइस म्हणजे सल्ला देणे एखादी गोष्ट समजून सांगणे. तर ऍडव्हाइसेबल सल्ला देण्याजोगे एखादी गोष्ट सल्ला देण्याजोगी आहे एखादी गोष्ट सांगण्यासारखी आहे त्याला ऍडव्हाइसेबल म्हणतात. म्हणजे इथे आपण हा प्रकार हा सफिक्स जोडला आणि त्या शब्दापासून एक नवीन शब्द तयार झाला. म्हणजे त्या शब्दाचं पार्ट ऑफ स्पीचच बदलत आहे. लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर आता फुल फुल म्हणजे मूर्ख. परंतु इथं सफिक्स आहे FUL हे सफिक्स आहे. FOOL फुल हे सफिक्स नाही. कळलं ना. आणि FULL हे सुद्धा वेगळा आहे. FULL फुल म्हणजे भरलेला आणि FOOL फुल म्हणजे मूर्ख. हे दोन वेगळे शब्द आहेत. परंतु इथं सफिक्स आहे FUL. एक शब्दांच्या नंतर जोडतात त्याला सफिक्स म्हणून. प्रत्येक केअर केअर म्हणजे काय काळजी. परंतु ते केअर शब्दाला FUL सफिक्स जोडलं केअरफुल हा नवीन शब्द मिळाला.
लक्षात आलं ना. केअर म्हणजे काळजी आणि केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक. लक्षात आलं ना. मराठी नवीन शब्द बघा. त्यानंतर फिअर, फिअर म्हणजे काय, भीती. फिअरफुल भीतीदायक. लक्षात आलं ना. फिअर म्हणजे भीती आणि फिअरफुल म्हणजे भीतीदायक. म्हणजे नवीन शब्द मिळतोय. त्यानंतर पुढचा सफिक्स आहे एस आय ओ एन. एस आय ओ एन हे सफिक्स आहे. आता या क्रियापदांना तुम्ही एस आय ओ एन, टी आय ओ एन किंवा एटी आय ओ एन असे प्रत्यय जेव्हा जोडता तेव्हा त्या क्रियापदाचं नामामध्ये रूपांतर होतो. लक्षात ना. एस आय ओ एन, टी आय ओ एन किंवा एटी आय ओ एन अशी सफिक्स जेव्हा तुम्ही क्रियापदाला जोडतात तेव्हा त्या क्रियापदाचं नामामध्ये रूपांतर होतो. मग इथं तेच उदाहरण आपण ऍडमिट, ऍडमिट करणे म्हणजे काय, ऍडमिट म्हणजे मान्य असणे. लक्षात ना. तर ऍडमिशन, ऍडमिशन त्याचं नाम झालं. कन्फेस, कन्फेस म्हणजे कबूल करणे. त्याला एस आय ओ एन प्रत्यय जोडला, जोडलं. कन्फेशन कबुली. कळलं ना. असा ठिकाणी शब्द नवीन तयार झाला. कबूल करणे आणि कबुली. कळलं ना. नाम तयार झालं त्याचं. दुसरा ऍक्ट, ऍक्ट म्हणजे कृती करणे, क्रियापद आहे. ऍक्शन कृती. कन्सल्ट, कन्सल्ट म्हणजे काय, सल्ला घेणे. कळलं ना. तर कन्सल्टेशन सल्ला. म्हणजे या ठिकाणी तो नवीन शब्द तयार झाला. पोलाइट. आता खाली एल ई डबल एस, एल ई डबल एस हा प्रत्यय जोडला, सफिक्स जोडला. तर त्या विशेषणापासून विशेषणाला एल ई डबल एस हा प्रत्यय सफिक्स जोडतात आणि त्याचं नाम तयार करतात. आता पोलाइट, पोलाइट हे विशेषण आहे. पोलाइट पर्सन म्हणजे काय, नम्र माणूस. पोलाइट म्हणजे नम्र. आणि त्याला जर एल ई डबल एस हा प्रत्यय जर जोडला तर पोलाइटनेस, पोलाइटनेस म्हणजे काय, नम्रता. पोलाइट म्हणजे नम्र आणि पोलाइटनेस म्हणजे काय, नम्रता. एल ई डबल एस हा प्रत्यय जोडून त्याचं त्या ठिकाणी वेगळा शब्द तयार केला, वेगळा वर्ड फॉर्म केला. वर्ड फॉर्मेशन बाय ऍडिंग सम सफिक्सेस हा पॉइंट. वीक, वीक म्हणजे काय, दुर्बल, अशक्त, एकदम काळीमुडी असा. परंतु त्याला जर त्यांनी हा सफिक्स जर जोडला तर विकनेस, वीक म्हणजे दुर्बल आणि विकनेस म्हणजे दुर्बलता. लक्षात ना. अशा मध्ये तो एक नवीन शब्द. आता खाली क्रियापद आहे त्याला तुम्ही फक्त कोणता प्रत्यय जोडायचा आहे, या सफिक्स जोडलं की त्याच्यापासून त्या क्रियापद सुद्धा नाम तयार होतो. लक्षात ना. हा, टीच हे नाम, टीच म्हणजे शिकविणे. परंतु त्याचं नाम करायला जर सांगितलं तर टीचर. राईट, राईट म्हणजे लिहिणे. त्याला या प्रत्यय जोडला तर रायटर. राईट म्हणजे लिहिणे आणि रायटर म्हणजे लिहिणारा. नवीन शब्द तयार झाला. म्हणजे बघा, काही शब्दांना नंतर काही छोटेसे प्रत्यय जोडून नवनवीन शब्द इंग्रजीमध्ये तयार होतात. याला वर्ड फॉर्मेशन. ना. हा शब्द संग्रह वाढवण्याचा एक चांगला, अतिशय उत्कृष्ट असा प्रकार आहे. आणि हे सफिक्सेस, प्रिफिक्सेस, आता मी तुम्हाला सांगितलं ब्लेंडिंग, कंपाऊंडिंग, क्लिपिंग, हे जे प्रकार मी आता तुम्हाला सांगितले, हे जर तुमची चांगली डेव्हलप केले तुम्ही तर तुमच्याकडे इंग्रजीचे खूप शब्दांचा खजिना तयार होईल. त्याच्यासाठी तुमचं वाचन गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा पर्याय आहे एम ई एन टी. एम ई एन टी हे जे सफिक्स आहे ते शब्दाला जोडलं, ना, शब्दाला जर जोडलं तर त्या क्रियापदाचं नाम तयार होतं. मग एक्साइट, एक्साइट या शब्दाला एम ई एन टी हा प्रत्यय जर जोडला तर एक्साइटमेंट. एक्साइटमेंट, एक्साइट म्हणजे काय, उत्सुक, खूप एखादी गोष्टीची उत्सुकता असते तर एक्साइटमेंट, उत्सुकता, नाम तयार झालं. अचीव, एक गोष्ट मिळवणे, संपादन करणे. कळलं ना. हा, तर तू काय अचीव केला आज असं आपण म्हणतो. म्हणजे काय, काय मिळवलं, काय शिकला, काय संपादन केलं. तर त्याचं नाम त्याला एमईएनटी जर प्रत्यय झाला, अचिव्हमेंट, संपादनूक. लक्षात आलं ना. म्हणजे आपण काय मिळवलं हे या ठिकाणी म्हणजे असे शब्द आहेत हे सफिक्स जोडून त्या ठिकाणी तयार होतात. हे वर्ड फॉर्मेशन, सफिक्स हे शब्द या पद्धतीने तयार होतात. त्यानंतर आपला पुढचा प्रकार आहे बघा,
इथे हा अतिशय महत्वाचा प्रकार आहे बघा. आपण या ठिकाणी बघणार आहोत. वर्ड फॉर्मेशन बाय बॉरोइंग वर्ड फ्रॉम अदर लँग्वेज. आता बॉरो म्हणजे काय? बॉरो म्हणजे दुसऱ्याकडून उसने गेली, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडून मी आय बॉरोड मनी, मी पैसे उसने घेतले. कळलं ना? म्हणजे काय? मी दुसऱ्याकडून पैसे घेतले मला माझ्यासाठी. म्हणजे भाषा सुद्धा दुसऱ्या भाषेचे शब्द उसने घेत असते. लोनवर माणूसच लोन घेत नाही. माणूस बँकेत जाऊन माणूसच लोन घेत नाही. भाषा सुद्धा लोन घेत असते. भाषा सुद्धा कर्ज घेत असते. पण ते कर्ज कशाचं घेते? शब्दांचं कर्ज घेते. लक्षात आलं ना? माणूस कर्ज कशाचं घेतो? पैशाचं कर्ज घेतो. पण इथं भाषा शब्दाचं कर्ज घेते. म्हणजे काय? बॉरो करते, लोनवर घेते दुसऱ्या भाषेचे शब्द. आणि हे लोनवर शब्द घेणे म्हणजे काय? विच एनरिच लँग्वेज, विच डेव्हलप लँग्वेज. त्या भाषेचं सौंदर्य, त्या भाषेची डेव्हलपमेंट होत असते. इतर भाषेचे अनेक शब्द आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये पाहायला मिळतात. मी तुमच्याकडे काही शब्द या ठिकाणी निवडक शब्द, काही सिलेक्टेड शब्द घेतलेले आहेत. जे वाचल्यावर तुम्हाला वाटेल अरे हे तर इंग्रजीचे शब्द आहेत, परंतु ते इंग्रजीचे जरी असले परंतु ते दुसऱ्या भाषेतून त्यांनी उचने घेतलेले आहेत. कळलं ना? मग हे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे. असे कोणते शब्द आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. चला, आणि हे काय करतात? हे कोणकोणत्या क्षेत्रातून हे शब्द आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात? तर हे फूड म्हणजे जे आपले खाण्याच्या क्षेत्रातलं जे आहे त्याचे बरेच शब्द, दुसरे पदार्थ, दुसऱ्या देशातले, दुसऱ्या भाषेतले जे पदार्थाची नाव आहेत ती सुद्धा इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी बॉरो केली, म्हणजे घेतले, लोन पण घेतले आणि ते इंग्रजीमध्ये पण सर्रास बोलले जातात. त्याच्यानंतर कल्चर म्हणजे संस्कृती. दुसऱ्या देशाच्या भाषेची संस्कृती जी आहे त्या संस्कृतीतले काही शब्द इंग्रजीमध्ये उसने घेतलेले आहेत ते तसेच वापरले जातात. त्यानंतर टेक्नॉलॉजी. आता टेक्नॉलॉजीचं जग आहे, आता कम्प्युटरचं युग आहे. दुसऱ्या देशाचे अनेक शब्द या टेक्नॉलॉजीमुळे इंग्रजी भाषेमध्ये आले. हा सुद्धा वर्ड फॉर्मेशनचा एक उत्तम प्रकार आहे. दुसऱ्या भाषेतून शब्द घेणे. आता आपल्या भाषेतून हिंदीतून अनेक शब्द इंग्रजीमध्ये घेतलेले आहेत. बंद, हरताल, लक्षात ना? बंद, हरताल, मोर्चा, लक्षात ना? हे जे शब्द आहेत हे शब्द या भाषेमध्ये घेतलेले आहेत. अजून कोणते शब्द आहेत ते आपण बघणार आहोत. स्पॅनिश भाषेमधून प्लाझा आणि चॉकलेट. चॉकलेट जे आपण रोज खातो ना, चॉकलेट हा दिस इज नॉट इंग्लिश वर्ड, स्पॅनिश वर्ड. हा स्पॅनिश भाषेतून घेतलेला शब्द आहे, परंतु इंग्रजीमध्ये उचना घेतलाय आणि तो इंग्रजीचाच झाला. लक्षात आलं ना? तो त्या भाषेकडून उचना घेतला आणि तो इंग्रजीचाच झाला. तो चॉकलेट. चॉकलेट आपण जे दररोज खातो, बर्थडेला आपण डिस्ट्रीब्युट करत असतो, ते चॉकलेट हा स्पॅनिश वर्ड आहे, पण तो इंग्रजीमध्ये जसाच्या तसा घेतला आणि तो इंग्रजीमध्ये कायमचा इंग्रजी झाला. लक्षात ना? प्लाझा. प्लाझा म्हणजे काय? प्लाझा म्हणजे आता एखाद्या ठिकाणी सुपर मार्केट प्लाझा, मार्केट प्लाझा, शॉपिंग प्लाझा, ज्या ठिकाणी शॉपिंग केली जाते. शहरामध्ये मोठमोठे शॉपिंग प्लाझा असतात. मग त्याला तो प्लाझा शब्द कुठून आला? शॉपिंग हा इंग्रजी शब्द आहे, परंतु तो प्लाझा त्या शॉपिंग बरोबर आला तो कुठून आला? तो स्पॅनिश मधून आला. तो प्लाझा इंग्रजीमध्ये आला, इंग्रजीचाच झाला. आज इंग्रजीमध्ये सर्रास वापरला जातो. एक मोठ्या रेसिडेन्शियल एरियामध्ये एक मोकळी जागा असते, प्लाझा, एम्प्टी व्हॅकंट प्लेस असते, त्याला सुद्धा प्लाझा म्हणतात. लक्षात आलं ना? तर तो प्लाझा शब्द स्पॅनिश भाषेतून आलेला आहे. प्लाझाचे दोन अर्थ मी तुम्हाला सांगितले, एक शॉपिंग प्लाझा आणि एक मोकळी जागा ज्या ठिकाणी लोक राहतात त्या रहिवासाच्या एरियामध्ये एक मोठी जागा असते, त्याला प्लाझा म्हणतात. एम्प्टी स्पेस असतो. दुसरा कॅफे. फ्रेंच भाषेतून आता काही शब्द आलेले आहेत. कॅफे. आपल्याकडे अनेक कॅफे असतात. कॅफेचं मोठं पेव उठलेलं आहे. शहरांमधून अनेक ठिकाणी कॅफे आपल्याला पाहायला मिळतात. इथं वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्याला कॅफे ओपन झालेले पाहायला मिळतात. हा कॅफे शब्द कुठून आला? कॅफे शब्द आहे फ्रेंच भाषेतला. तो इंग्रजीमध्ये आला आणि इंग्रजीतच झाला. इंग्रजीने तो शब्द उसना घेतलाय फक्त, पण तो इंग्रजीत झाला. आता तो इंग्रजीतून जातच नाही. लक्षात ना? तो कॅफे शब्द आहे. कॅफे म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुम्हाला काही स्मोकिंग वगैरे करण्याचे, इतर काही गोष्टी करण्याची, मद्य वगैरे मिळण्याची काही ठिकाण असतात, ते कॅफे, ते कॅफे तिथे लोक बसतात जाऊन, तो कॅफे, तो शब्द आहे. त्याच्यानंतर एंट्राप्रेन्युअर. एंट्राप्रेन्युअर म्हणजे काय? एंट्राप्रेन्युअर म्हणजे काय? एक मोठा उद्योगपती. लक्षात ना? उद्योगपती, एक मोठा बिझनेसमॅन.
त्याला एंटरप्रेन्युअर म्हणतात. आपल्याकडे त्याला इंग्रजीमध्ये बिझनेसमॅन म्हणतात. परंतु तो फ्रेंच शब्द तो एंटरप्रेन्युअर तो फ्रेंच भाषेतला तो सुद्धा आता जनरली बिझनेसमॅन ऐवजी आता एंटरप्रेन्युअर हा शब्द जनरली वापरला जातो. मोस्टली वापरला जातो बिझनेसमॅन ऐवजी एंटरप्रेन्युअर वापरला जातो. तो फ्रेंच भाषेतून आलेला आहे. तो इंग्रजीचाच झालेला आहे. तर त्यानंतर सिल्हॉटी म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. आपण जेव्हा उभे असतो आणि आपल्या मागणं जेव्हा प्रकाश छायाचित्र म्हणतो आपण त्याला छायाचित्र फोटोग्राफ कळलं ना. तर आपल्या मागून जर प्रकाश पडला तर आपली सावली पुढे पडत असते कळलं ना. त्याला हा शब्द सिल्हॉटी म्हणतात. हा शब्द त्याचा आहे. त्यानंतर तिसरा आहे इटालियन. इटली देशात इटालियन हे इटली देशाची भाषा. इटालियन हे एलसीक्यू आहे. फ्रान्स देशाची भाषा फ्रेंच. विशेषण आहे स्पेन देशाची भाषा स्पॅनिश. विशेषण आहे. तर इटालियन मधून कोणते इटली भाषेतून इटालियन भाषेतून कोणते शब्द घेतलेले आहेत? पियानो जे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. तो पियानो शब्द इंग्रजीतला नाहीये. तो इटलीचा शब्द आहे. इटालियन भाषेतला शब्द आहे. तो इंग्रजीमध्ये आला. इंग्रजीचा झाला पियानो. त्यानंतर पिझ्झा. आता बघा किती लोक रोज तुम्ही पण खात असाल पिझ्झा. तर पिझ्झा हा शब्द आहे हा इटालियन भाषेतला आहे. आता तो सगळीकडे आपल्याला मिळतो. ऑनलाईन पिझ्झा मिळतो. तो पिझ्झा जो शब्द आहे तो त्या इटालियन भाषेमधला तो फूड आहे. तो शब्द जसा तसा इंग्रजीमध्ये आला आणि पिझ्झा तो इंग्रजीतच झालेला आहे. ओपेरा नाट्यगृह. आपल्याकडं नाट्यगृह असतं ना तसं तो तो ओपेरा जो शब्द आहे तो त्या ठिकाणी इटालियन भाषेतून आलेला आहे. ब्रोकली ब्रोकली म्हणजे काय? एक आपल्याकडे शेतामध्ये वापरतात चायना फ्लॉवर म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेमध्ये. म्हणजे कोबीचाच एक प्रकार आहे. तो ब्रोकली शब्द तुम्हाला इटली मधून आलेला आहे. इटालियन लँग्वेज मधला शब्द ब्रोकली. आपल्याकडे त्याला चायना फ्लॉवर म्हणतात. तो ब्रोकली शब्द आहे इटालियन लँग्वेज आहे. कसिनो. कसिनो म्हणजे काय? ज्या ठिकाणी लोक गॅमलिंग खेळतात पत्त्या वगैरे खेळतात बघा. आणि ते कसिनो मोठमोठे कसिनो तो इटालियन भाषेमधला शब्द आहे कसिनो. कळलं ना. तो इंग्रजीमध्ये आला. त्यानंतर जर्मन भाषेमधून आला किंडरगार्टन. बघा किंडरगार्टन म्हणजे काय? आपली लहान मुलांची जी अंगणवाडी वगैरे असते ना त्याला ते किंडरगार्टन म्हणतात. तो जर्मन भाषेतला आहे. म्हणजे काय? ती पाठीवर बांधलेलं असं एक मोठं सॅक असते. पाठीवर बांधलेली एक पिशवी असते मोठी. त्याला ती रक्षक आहे. तो जर्मनी मधला शब्द आहे. अरेबिक भाषेतून आपल्याकडे कोणते शब्द आलेले इंग्रजीमध्ये बघा. अल्जेब्रा. अल्जेब्रा म्हणजे काय? अल्जेब्रा हा एक मॅथमॅटिक्स जो अंकगणित म्हणतो आपण त्याला. तो अल्जेब्रा हा अरेबिक भाषेतून आलेला आहे. अरब कंट्री मधून आलेला आहे. त्यानंतर अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे काय? मद्य दारू. तो अल्कोहोल हा शब्द आहे तो अरबी भाषेतला आहे. सफारी. सफारी म्हणजे काय? आपण जंगल सफारी म्हणजे आपण एखाद्या प्रवासाला जातो ती सफारी. आता टाटा सफारी गाडी आहे लक्षात ना. सफारी शब्द आहे तो अरबी भाषेतला आहे. त्यानंतर कॅन्डी. कॅन्डी म्हणजे एकदम गोड पदार्थ असतो तो खातो आपण. तो कॅन्डी सुद्धा अरेबिक भाषेमधला आहे. त्यानंतर हिंदी मधून कोणते शब्द इंग्रजीमध्ये आलेले आहेत बघा. हिंदी शॅम्पू जो आपण केसांना वापरतो तो शॅम्पू या हिंदी भाषेतून इंग्रजीमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर बंगलो. बंगलो हा शब्द आहे. हा सुद्धा इंग्रजीमध्ये बंगलो म्हणतात. तर तो शब्द इंग्रजीला आपण दिलेला आहे. पायजामा. पायजामा म्हणजे दोन पायांची जी पॅन्ट असते पायजामा म्हणतात. तो शब्द इंग्रजीमध्ये वापरलाय. जंगल आणि इंग्रजीमध्ये फॉरेस्ट म्हणतात. पण तो जंगल दॅट हिंदी वर्ड इज ॲज इट इज युज्ड इन इंग्लिश लँग्वेज. जंगल. लूट. लूट हा शब्द लूट करणे म्हणजे काय? हिंदी शब्द आहे तो इंग्रजीमध्ये लूट हा शब्द जसाच्या तसा वापरला जातो. जंगल हा शब्द जसा ठग हा शब्द हिंदीमध्ये ठग म्हणजे काय? तू दुसऱ्याला फसवतो ठगिंग करतो. तो ठग शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये जसा तसा वापरलेला आहे. त्यानंतर जापनीज भाषेमधला काही शब्द आहेत. तो आहे सुनामी. समुद्रामध्ये मोठमोठ्या 100-150 फुटाच्या लाटा येतात. मोठमोठ्या लाटा उसळतात. त्या वेव्स येतात. तर तसं इंग्रजीमध्ये त्या पाण्याच्या समुद्रामध्ये लाटा उसळतात त्याला वेव्स म्हणतात. परंतु तो जापनीज शब्द सुनामी. सुनामी हा इंग्रजीमध्ये आता जसा तसा वापरला जातो. बॉरो केला तो इंग्रजीमध्ये.
इमोजी, आता त्यात बोलायचं नाही, तुम्हाला हा शब्द माहितच असणार आहे. कम्प्युटर मोबाईल मध्ये तुम्ही त्या इमोजी रोज पाठवत असतो. इमोजी हा जापनीज शब्द आहे. त्यानंतर टायकून. आता टायकून म्हणजे काय? ही इज द टायकून ऑफ अवर सिटी. टायकून म्हणजे काय? टायकून म्हणजे वेल्दी पर्सन, रिच पर्सन. पण जपानमध्ये वेल्दी, धनाढ्य, खूप श्रीमंत, गर्भ श्रीमंत आपल्याकडे मराठी म्हणतो, इंग्रजीमध्ये रिच म्हणतो, ऍप्युलेट म्हणतो. परंतु टायकून हा आता नवीन शब्द वापरला जातो. आणि तो टायकून शब्द हा जापनीज भाषेतला आहे. अंबानी इज द टायकून ऑफ इंडिया. अदानी इज द टायकून ऑफ इंडिया. म्हणजे काय? ते खूप धनाढ्य लोक, भारताचा धनाढ्य माणूस टायकून. अशा पद्धतीनं हे बॉरोविंग करून सुद्धा जे नवनवीन शब्द इंग्रजीमध्ये आले, हा सुद्धा वर्ड फॉर्मेशनचा अतिशय उत्तम नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि लक्षात, आणि याही पलीकडे मी तुम्हाला एक माझ्या मनातला एक दुसरा प्रकार सांगणार. रिडुप्लिकेशन. रिडुप्लिकेशन म्हणजे काय? रिडुप्लिकेशन म्हणजे एक शब्द जो इंग्रजीमध्ये वापरला जातो, पण तो त्याला जोडून दुसरा शब्द तो बोलताना वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, बाय बाय. बाय हा शब्द आहे, पण त्याला बाय बाय. डिंग डॉंग. डिंग त्याच्याबरोबर डॉंग हा शब्द वापरतो. टिकटॉक. टिकटॉक हे सुद्धा वर्ड फॉर्मेशन आहे. बिग बँग. बिग बँग हा सुद्धा एक रिडुप्लिकेशन आहे. म्हणजे बघा, वर्ड फॉर्मेशनचे हे सगळे जे प्रकार आहेत, मी तुम्हाला या ठिकाणी शिकवलेले आहेत. आय होप की तुम्हाला कालचा आणि आजच्या या 2 सेशन मध्ये वर्ड फॉर्मेशन जो मी तुम्हाला शिकवला, प्रिफिक्सेस वापरून, सफिक्सेस वापरून, क्लिपिंग करून, कंपाऊंडिंग करून, त्यानंतर तुम्हाला सांगितलं ब्लेंडिंग करून, त्यानंतर तुम्हाला सांगितलं बॉर्निंग करून, हे जे सगळे शब्द आहेत, हे सगळे प्रकार आहेत, हे सगळ्या मेथड्स आहेत वर्ड फॉर्मेशनच्या, त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या मेथड वर्ड फॉर्मेशनच्या लक्षात आलेल्या असतील. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. गायकवाड सर.